असं आहे की SIT आता याच्या मोंडूबाबा एकूण 16 केसेस दाखल झालेले आहेत. काल 8 झाल्या आणि अजून 9 झाल्या होत्या. तर त्यातल्या 16 केसेस या स्त्रियांबद्दल केलेल्या अतिप्रसंगाच्या आहेत आणि एक केस आहे ती त्याच्या संपत्तीबद्दलची आहे. त्याला मोक्का लावायला पाहिजे. मोक्का लावला की ज्यांनी त्याला फोन केले तर ज्यांच्याकडे तो गेला आला काय त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये आरोपी करता येतो काय. आता प्रश्न असा आहे की सरकारला खरंच या प्रकरणामध्ये काही करायचं आहे का. की आधीची जशी प्रकरणं होती तशी दडपून टाकायची आहे काय. तुम्ही या प्रकरणाचा ब्लॅकमेलिंग राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी उपयोग करू नका. महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या गेल्या 12 वर्षामध्ये एकालाही कुठल्याही गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली काय. या गुन्ह्यामध्ये तर होऊ द्या म्हणजे भोंदू बाबा किती कमी होईल. आणि का पहिल्यांदा घडत नाही महाराष्ट्रामध्ये. धुळ्यामध्ये भास्कर वाघ प्रकरणामध्ये हे घडलेलं आहे. सगळ्या राजकीय नेत्यांना बाजूला ठेवलं आणि भास्कर वाघाला लटकवून दिलं काय. तसं करू नका काय. कारण तुमच्या आताची जी लक्षणं जी आहेत काय ही लक्षणं हे सगळं राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी वापरायचं असं चाललेलं आहे. एखाद्या बाईला अंधाऱ्या गल्लीत घासायचं किंवा चाकू दाखवायचा आणि विचारायचं स्वखुशीनं का बळजबरीने. ती म्हणजे स्वखुशी होऊन जाऊ दे काय. तसं करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.